काय थांबत आहे निघेल का आलो ड्रायव्हर सगळ्यांना नमस्कार। आज आम्ही तोरशा गावान आसा आणि हांगासर तुमकां खबर आसा 2 दीस जाले आयज आमकां महाराष्ट्रासून हांगासर आमच्या एक हत्ती येयल्लो आसा। तो ओमकार म्हणून महाराष्ट्रासून तो आयज आमच्या पेडण्यान येयल्लो आसा। तो जंगलांसून आयज ना म्हणल्यार तोरशा गांवान आयज तो दिल्ला। काल तो मोपा गांवान दिसलेलो। आयज लोकांनी आमच्या तोरशा गांवच्या लोकांनी हांगासर तांकां पळयल्लो आसा। तशीच आयज आमची फॉरेस्ट डिपार्टमेंटाची टिमूय येयल्ली आसा आनी जाता तितले फास्ट आयज तो खंयसर गेला कित्याक ऑलरेडी आतां तो भितर जंगलान भितर धांवल्लो आसा। तो लोक आतां फॉरेस्ट डिपार्टमेंटाचे हे भितर गेल्ले आसा ते खंय वचून पळोवन सोदून एज फास्ट ताका जो महाराष्ट्रान येयल्लो तो महाराष्ट्राचो परत ताका आमी ते सायडीन हे करतात धाडटले। ज्या जनावरांक रावपाक जागा असली ती जागा आज काही कारणांक लागून जागा आज सपाटीकरण चल्लेलो आसा, मोठ्या प्रमाणात कॉन्क्रिटीकरण चल्लेलो आसा। त्यामुळे ही जनावरां माणसाच्या गावांनी घुसपाचे प्रयत्न करतात कारण तांकां रावपाक सुवात नसल्यामुळे। तरी गव्हर्मेंटान यांची एक तरतूद करपाची की रिजर्व फॉरेस्ट आसा त्या फॉरेस्टात व्हरून तांकां तैनात करपाची गरज आसा। आणि ह्यो जो हत्ती आसा ह्यो दोडामार्ग तालुक्यातून आमच्या गोंयान येयल्लो आसा कारण ह्याच्या पयलीं तेणी मोरल्या केरी एका मनशाक चिरडलेलो आसा आणि ह्याच हत्तीन ह्या हत्तीचे वय आसा 10 वर्सां आणि तो एकदा जर उद्रेक जालो तेचो तर तो कोणाक आयकना अशी धोक्याची पातळीचेर ह्यो चल्लेलो हत्ती आसा। जरी तेणे आतां 2-4 दिवसाक आमकां कांय त्रास केलो नासत तर ह्याच्या फुडें आमी कांय सांगू शकना। पण माझ्या पद्धती प्रमाणे आणि माहिती प्रमाणे फॉरेस्ट डिपार्टमेंट योग्य दिशेन आपली पावलां ठेवलेली आसात, योग्य दिशेन ते बंदोबस्त करतात। ते आता 4 दीस फॉरेस्ट माणसं सगळे आसात आणि स्थानिक लोक त्यांना सहकार्य करतात। पण आमचे जे वनमंत्री असतात विश्वजित राणे हे मोठो डिस्टन्स ना 40 किलोमीटराचो डिस्टन्स आसा त्यांच्या मंत्रालयापासून हयपर्यंत। त्यामुळे त्यांच्यानी ताबडतोब ती खबरदारी घेऊन आपली मोठे पथक एक हत्ती धरपाचे तैनात करून ते धाडपाची गरज आसा कारण ह्यो हत्ती जस्ट हायवेक टेकून आसा आणि हायवेच्या बाजूक सगळे गाव आसात बारीक सारीक। ह्यो जर खंय घुसात तर गांवान जाल्यार मनुष्य हानी जावं शकता, नुकसान जावं शकता। हेचेर आजच्या दिसा भितर हेचेर तोडगो काडपाची गरज आसा की तो कशा पद्दतीन आमी ताका बंदोबस्त करतले असो। आणि स्थानिक लोकय सहकार्याक भरपूर आसात। फॉरेस्ट डिपार्टमेंट योग्य तरेन काम करतात, त्यांच्यानी कांयच आपल्या कमी ठेवूं ना। आमचो काल गोव्याचो सरपंच मोपा हत्ती असलो तेन्ना त्यांच्या बरोबर असलो तैनात आणि तो पूर्ण काल संपूर्ण दिवस मोपात तळ टोकून असलेलो। त्याने एक व्हिडिओ तयार केल्लो लोकांका की तुम्ही जागरूक राहा म्हणून कारण तुमकां धोको आसा म्हणून। तर हांव माझ्या माध्यमातून या तोरशा ग्रामपंचायत किंवा उगवे पंचायत येणाऱ्या सगळ्या नागरिकांक आव्हान करता की ह्यो हत्ती आमच्या इलाक्यात इल्लेलो आसा तोरशात त्याला सगळ्या नागरिकांनी आपले घरां किंवा आपली भुरगीं आसात तांकां सेफ्टी दवरपाची गरज आसा। आणि कालाची पाळो ओळखून तेंच्यांनी संपूर्ण दीस रात जागरूक रावपाची गरज आसा आणि आपल्या घराचे लायटी पेटोवन दवरपाची गरज आसा कारण रातचे लायटी पेटले आसात जाल्यार ते हत्ती ते घरा कडेन पावनात, काळोख असले ते पावतात। ताका त्या दृश्टीन पावलं उचलपाची आसात। सरकाराक हांव विनंती करता की सगळ्या तोरशे ग्रामस्थांच्या वतीन की तेंच्यांनी योग्य तो निर्णय घेवन त्या हत्तीचो बंदोबस्त करपाची गरज आसा आणि ह्या लोकांक दिलासो दिवपाचो गरज आसा। उरलो प्रश्न ही हत्ती म्हणा किंवा काही जनावरां म्हणा ही आज खरोखरच रानां नष्ट जावपाक लागला त्या दृश्टीन तशा पद्दतीन जनावरां भायर सुटपाक लागला। तेंचोय दोश कळना काय तांकां उलोवपाक कळना किंवा तांकां सांगपाक कळना। ती मुखाट्यानी रस्तो गावता त्या वाटेन भायर सरता। 4 दिसां पासून हत्ती ह्या एरियेत धुमाकूळ घालिता आणि तो महाराष्ट्रासून त्याच्या जंगलातसून तो हांगासर भरकटलेलो आहा आणि तो वयाने ल्हान असल्या कारणान तितको उपद्रवी ना तो अशें गेल्या 3-4 दिसांपासून दिश्टी पडलेलें आहा। हे आमचे सुदैव म्हणटा। तोच जर हत्ती जर मोठो आसलेलो तर तो ह्या एरियेत धुमाकूळ घालूंक शकता। तरी पूण
हांव तुमच्या ह्या माध्यमातून तुम्ही आता उल्लेख केले हे गेल्या 20-25 वर्षापासून सगळे चौफेर हे जे विकासाची कामां चलत आहा सगळ्यात महाराष्ट्रात म्हणा गोंयांत म्हणा ताका लागून ऑफकोर्स रानां कमी जाल्ली आहा आणि त्याचेच हे परिणाम आहा हे जसे महाराष्ट्रात दिश्टी पडटा तसे आमच्या गोंयांतय तशेंच दिश्टी पडटा पूण हो हत्ती जो आहा तो महाराष्ट्रासून येतलो आहा पूण थंय कितें तरी भयंकर हानी जाल्ली आहा ताकाच लागून तो कळपासून सुटलेलो आहा पूण हांव ह्या माध्यमातून सरकारा सगळ्याक सांगूंक सोदता की गेले 3-4 दिसांपासून आम्ही पळयता आमचे मनीस आमचे वनरक्षक आहा जे ते सगळे आपली टीम घेऊन ग्रामस्थ सगळे हुसकावून ताका महाराष्ट्रात लायलो पूण आमचे त्या पळय आमचे सरपंच मुख्याचे सरपंचान नेतृत्व केलें सगळ्या लोकांचे आमचे सुबोध महाले पूण 3-4 तासांत तो परत येयलो हेचें कारण म्हटल्यार त्या सायडीन ताका गंडेल लावन आनी काय लावन मोठे फटाके लावन ताका त्या सायडीन ते घेयना पूण आतां हो हत्ती कसो वयतलो तर ट्रेंड हे आमचे हाडून वनपालान आमच्या वनपाल जो आहा आमचो कंजर्वेटिव्ह ऑफ फॉरेस्ट ताका हांव विनंती करता आमचे आतां आमदारय गेले आमदारय वनमंत्री आमचे विश्वजीत राणे हांकांय निवेदन दितले पूण ह्या माध्यमापासून हांव सांगूंक सोदतां की हे जो हत्ती जो आहा तो ट्रेंड हे हाडून काम करपी हाडून तांकां त्या योग्य माध्यमातून हत्ती आसता ताका घेवन एक हत्ती येता आमी पळयता खूब कडेन असो हत्ती वस्तीन गेलो काय ते ट्रेन हत्ती घेवन येता आनी त्या हत्तीन तो ताका घेवन वयता तसो तो हत्ती हांगासून तेंच्यांनी व्हरचो नाजाल्यार तो हत्ती महाराष्ट्रांतले लोक घेवचे ना आनी परत परत हो हत्ती असो येवन वतलो आतां आमचे ह्या परिसरांतले 3-4 गांवांतले म्हणजे फकीरपाटो म्हणा धनगरवाडो म्हणा कडशी म्हणा सकराळ म्हणा तशेंच तोरशा हे लोक एकदम भियाल्ले आहा की जर तो लोकवस्तीत आतां येवपाची शक्यता आहा तो जर तसो लोकवस्तीत येत तर आमची खूब हानी जावंक शकता एक वेळ ती जावची न्हू म्हण म्हाजी कळकळेंची विनंती आहा सरकारा कडेन की ताबडतोब हो हायवे कडेन पावल्लो आहा तिच्या वरसून तो केन्नाय प्रवेश करूंक शकता ताका ह्या विनंतीसून ह्या हेतूसून म्हाजी विनंती करता हांव की ताबडतोब वेळ न दवरता सगळे टेंट हे धाडून तो हत्ती आसा त्या रानात घेवन जावचो आणि त्याच्या खातीर हांव सरकारा कडेन मागणी करता.